आज स्कूल लाईफ संपल्यानंतर 40-41 वर्षांनी इतिहासातल्या काही गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा मला माझ्या स्वतःचीच चीड येते. आणि आम्ही शाळेत असताना जे कोणी सरकारमध्ये होते, जे कोणी शिक्षा मंत्री होते, ज्यांनी त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये शैक्षणिक धोरण ठरवलं, अशा सर्वांची प्रचंड चीड येते. कारण या स्कूल लाईफमध्ये जे मनावर कोरलं जातं तोच जर तुम्ही खोटा इतिहास शिकवत बसलात तर मग त्यांची काय बौद्धिक पातळी राहणार, अशीच अवस्था अक्षरशः माझी झाली आहे. आनंदात टिपू सुलतान ही सिरियल बघणाऱ्या माणसांची पण मला आत्ता चीड येते. आणि ती सिरियल सँक्शन करणाऱ्या अथॉरिटीजबद्दल सुद्धा साशंक मनाने मी विचार करतोय आता. म्हणजे झालंय काय ना, की ज्यांनी हिंदू माणसांची कत्तल केली, ज्यांनी हिंदू माणसांवर बलात्कार करायला लावले, ज्यांनी हिंदू बायकांवर अनन्वित छळ आणि अत्याचार करायला लावले, अशा माणसाच्या दर्ग्यावर हिंदू माणूससुद्धा डोकं टेकवायला जातो. ज्या माणसांनी हिंदूंच्या कत्तली केल्या गोव्यामध्ये, त्याच्या प्रेताला मसीहा समजून, देव समजून दर्शनाला जातो हिंदू माणूस. का असं का घडतंय? कारण सत्यता इतिहासातली कोणीच कुणाच्या मनापर्यंत पोहोचवली नाही आहे. ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला त्यांनी सुद्धा याला सामाजिक जबाबदारी म्हणून कुठे वाच्यता फोडली नाही, याचाही खेद वाटतो. आज या टिपू सुलताननी 60 ते 70 हजार ईसाई लोकांना, मग स्त्री बघितली नाही, पुरुष बघितला नाही, हत्तीच्या पायाला बांधून फरफटत नेलं. त्याच्या आधी मारहाण केली, अत्याचार केले. अक्षरशः गर्भवती महिलांच्या विषयी सुद्धा दया दाखवली नाही. 200 किलोमीटर मेंगलोरपासून दुसऱ्या एका गावापर्यंत, बहुतेक श्रीरंगपट्टणपर्यंत, गर्भवती महिलेला जर हत्तीच्या पायाला दोरायला बांधून तिला फरफटत नेलं तर काय अवस्था होईल? समजा तिची तारीख जवळ आलेली असेल, फरफटत असताना डिलिव्हरी झाली, काही बाळं जगली, काही बाळं ऑन दी स्पॉट गेली. करायचं काय मेलेल्या बाळांचं? फेकून दिली नदीमध्ये. इतकी क्रूरता, इतका अत्याचार केलेला हा टिपू सुलतान. आणि त्याची स्वतःची पत्रं सापडत आहेत, दस्तऐवज आहेत, त्याबद्दलसुद्धा कोणी वाच्यता करत नाही. वर्षानुवर्ष ती दस्तऐवज आहेत. असं नाही आहे की तो गेल्यावरती तयार केली आहेत. मग ह्या गोष्टी का इतिहासात शिकवल्या गेल्या नाही? इतिहासाचा गाढा अभ्यास करणारे MA, PhD, MPhil, इतिहासाचे अगदी HOD म्हणून रिटायर झालेली प्रशिक्षित मंडळी, त्यांनी तरी हा इतिहास कोणाला सांगितला की नाही? मग सांगूनसुद्धा जर आपण टिपू सुलतान सिरियल बघायला बसत असू टी व्ही समोर, ज्यांना हे उमजलं आहे, समजलं आहे, त्यांनीसुद्धा जर ही सिरियल पाहिली असेल तर मात्र मला आपल्या धर्मियांची शोकांतिका वाटते. म्हणजे ईसाई लोकांच्या 60-70 हजार लोकांची कत्तल केली. कलकत्ता, कुर्ग या ठिकाणी जास्तीत जास्त धर्मांतरण करा म्हणून सेनापतीला पत्र लिहिलेला हा टिपू सुलतान, अरे त्याचा आपण गौरव करतो. त्याचे चित्रपट, त्याची सिरियल, याच्यामधनं आपण लोकांना श्रीमंत होण्याचा मौका दिला. खरंच लाज वाटते, लाज.
म्हणजे इतिहास हा व्यवस्थित शिकवला न गेल्याने कितीतरी चुकीचं आयुष्य जगलेली माझ्यासारखी कित्येक चुकीची माणसं आज या जगात जेव्हा हे कळतं तेव्हा शर्मिंदगीनी लाजून मान खाली घातल्याशिवाय पर्याय उरत नाही आमच्याकडं. या टिपू सुलतानच्या अत्याचाराबद्दल मी जेव्हा वाचलं, जेव्हा या काही गोष्टी उमजल्या, की त्याचं एक पत्र असं आहे की कलकत्त्याला जवळपास त्या काळामध्ये 4-1 लाख लोकांचं धर्मांतरण करण्याचा फतवा काढला त्यांनी. कूर्गमध्ये अत्याचार केल्यानंतर जे कोणी मेलेले आहेत पुरुष मंडळी, तर त्या डेड बॉडींचा सुद्धा खतना करा, म्हणजे धर्मांतरण करून तो मेला असं दिसू द्या. अशी घाणेरडी पत्र आज त्या दस्तऐवजामध्ये सापडत आहेत. कोणत्याही प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा माझा हेतू नाही आहे. खोटा इतिहास का शिकवला गेला आपल्या या भारताच्या भूमीमध्ये, या भारतीय लोकांविरुद्ध षडयंत्र रचले गेलेल्या अशा राजे लोकांचा, त्यांना राजा म्हणायला सुद्धा मला जीभ कचरते, लाज वाटते. स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणि सर्वच आपल्याच धर्माची करायचे आणि त्या भूमीवर राज्य करायचं असे मनसुबे घेऊन आलेले हे अतिक्रमण करणारे राजे, आक्रमण करते आपल्या भारत देशावरचे. आणि त्यांचा हा काळा इतिहास हा माहिती व्हायला पाहिजे, शाळेतच माहीत व्हायला पाहिजे. आता सध्याचं काय शैक्षणिक धोरण आहे, काय इतिहास आहे, आता अर्थात ती पुस्तकं मी पाहिली नाही आहेत, पण जे काही या बाबतीतले संबंधित अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आहेत, शैक्षणिक मंडळं आहेत, शैक्षणिक धोरणं जिथं ठरवली जातात शिक्षामंत्र्यांच्यासोबत, त्या लोकांनी तरी आता सावध व्हावं. आणि या भारताच्या भूमीवर आक्रमण करत असताना कोणत्या आक्रमणकर्त्यांनी कशा पद्धतीने अत्याचार केलेत याचा उलगडा सध्याच्या भावी नागरिकांना, म्हणजे आज जे स्कूल गोईंग बॉईज आहेत, आजची शाळकरी मुलं जी आहेत, त्यांना अक्षरशः जिल्हा परिषद शाळेपासून ते इंग्लिश मिडियमच्या स्कूलपर्यंत या इतिहासातल्या काळ्या गोष्टींबाबतचे धडे असावेत असं मला वाटतं, जेणेकरून माझ्या वयाला पोचताना त्यांना तरी माझ्यासारखी लाजेने मान खाली घालण्याची वेळ येऊ नये की इतका काळा इतिहास आपल्याला आज तागायत माहीत नव्हता. ठीक आहे, आपण वेगळ्या वेगळ्या साईडला आपल्या आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेत असतो. आर्ट्स साईडला हे हिस्ट्री वगैरे सब्जेक्ट असतात, सायन्स साईडला नसतात. तो लॅक्युना माझ्या जीवनात राहिला. अवांतर वाचनाची जास्त आवड नव्हती, त्यामुळं कुठं काही वाचनात त्यावेळेस आलं नाही. पण आज जेव्हा थोडासा निवांतपणा मिळतो, जेव्हा मी थोडाफार अभ्यास करू इच्छितो, तेव्हा जेव्हा अशा काळ्या घटना कळतात, त्या मग 4 लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझं मन आधीच उद्विग्न झालेलं असतं आणि त्यामध्येच मग मी हा काळा इतिहास कमीत कमी 100-200 लोकांना माहीत व्हावा म्हणून अशा व्हिडिओद्वारे माझ्या चॅनलवर येतो. टिपू सुलतान. आज या घटना ऐकल्यानंतर तुम्ही त्या तस्विरीसमोर नतमस्तक होणार नाही याची मला शाश्वती वाटते. कारण इतका घाणेरडा आणि काळा इतिहास आहे की हिंदू बायकांवर अत्याचार करायचे, प्रेग्नंट बाईला सुद्धा दोरखंडाला बांधून रस्त्यातनं फरफटत न्यायचं, बाळं जर रस्त्यात मेली, छोटी मुलं मेली तर नदीत फेकून द्यायच्या, डेड बॉडी ज्यांचं आपण काही करू शकत नाही अशा सरळ पाण्यात फेकून द्यायच्या. अरे म्हणजे त्या प्रेतांची सुद्धा विटंबना केली या लोकांनी. जित्या जागत्या माणसांचे तर तुकडेसुद्धा केले यांनी. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं ज्वलंत उदाहरण आहे. अतोनात छळ आणि अतोनात यातना देऊन त्यांना नंतर मारलं गेलं. ते तुकडेसुद्धा कोणी गोळा करू नये असे फतवे काढले गेले. म्हणजे यांच्या क्रूरतेचं लिमिट बघा, कुठल्या टोकाची यांची मेंटॅलिटी आहे. अक्षरशः चीड येते, चीड. पुन्हा पुन्हा मी सांगेन की ती लोक मुस्लिम धर्मीय होती म्हणून मी आत्ता धार्मिक तेढ निर्माण करतो असा कोणीही कधीही अर्थ काढू नका.
माझा मुद्दा इतकाच आहे की हा खरा इतिहास, जी काळी बाजू आहे इतिहासातली, तीसुद्धा लहान असल्यापासून, शाळेत असल्यापासून मुलांना माहिती होऊ द्या. अशा पद्धतीने शैक्षणिक धोरण असायला हवं. किंवा जे प्रगल्भ लोक आहेत ना, जे अभ्यासू आहेत ना, ज्यांनी जो अभ्यास केला आहे, त्यांनी अवांतर अशा काही लोकांना असं नॉलेज द्यायला काहीच हरकत नाही, असंही मी मत प्रदर्शित करतो. कारण इतिहासातलं चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी या माहिती असायला हव्यात. मित्रांनो, टिपू सुलतान या व्यक्तीविषयी जे काही मला समजलं ते थोडंसं तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी केला आहे. यातून पुन्हा पुन्हा मी सांगेन, कोणीही कुठल्याही धर्माच्या माणसांनी गैरअर्थ काढू नये. ज्या व्यक्तीमध्ये अशा पद्धतीची क्रूरता होती त्याचं उद्या आपण पूजन करणं बंद करायचं का नाही करायचं, त्याचा उदो उदो करणं बंद करणार आहात की नाही करणार आहात, हे ज्याने त्यांनी ठरवायचं आहे. त्यासाठीच ही थोडीशी माहिती. जय हिंद, जय भारत.